रोजचं जेवण असलं तरी परी लागतंच हो. आज मी करतोय सुंगटाचा सुक्या आणि थोडी तळतलं. 200 रुपयाचं वाटो, भरपूर भरपूर होती आज. मोठं वाटो होतो, नीट करून दिले आणि आणलं, स्वच्छ धुतलं, साफ केलं, त्याका हळद आणि मीठ लावून ठेवलं म्हणजे हिमूसपणा जास्त येणार नाही. नंतर एक कढई घेतलं, त्याच्यात बारीक चिरून 2 कांदे, बारीक चिरून 1 टोमॅटो व्यवस्थित भाजून घेतलं तेलात. जरा मीठ घातले म्हणजे कांदो टोमॅटो पटकन भाजता बरं. व्यवस्थित भाजून झाल्यावर आल्या लसणाची पेस्ट घातली. नंतर घातले घरगुती भाजको मसालो. हळद सुंगटाक लावून ठेवली असल्या कारणान परत हळद घालूक नाही. जास्त हळद घातलास तर कडवटपणा होता. नंतर घातलं आहे सुंगटा. आज मोठी सुंगटा होती, ताजी फडफडीत होती आणि भरपूर पण होती. बाकी तसे मासे काय नाही होते. पाहुणे इली म्हण म्हाका चिकन आणूचा लागला आणि आमच्यासाठी सुंगटा. पाहुणे सुंगटा खाणत नाही. व्यवस्थित ती कांदे टोमॅटोवर परतलं, झाकणा ठेवून शिजवून घेतलं. मीठ बघून घाला, कारण आपण सुंगटाक लावून ठेवला असं. जायच्यात असा करशात ना, भाकरी चपाती बरोबर एकदम भारी लागतं. थंड झाला की त्याका अजून चव येतं. नंतर भरपूरशी कोथिंबीर घाला. कांदे टोमॅटोवर परतलेल्या वाटा पोह्याच असा काय नाही. असा सुंगटाचा सुक्या करा, नंतर अशी तळा थोडी. अप्रतिम चव लागतं. ते सुंगटा मीठ, हळद, लाल तिखट, आल्या लसणाची पेस्ट आणि आगळ लावून अर्धा तास ठेवलं. नंतर तांदळाचा पीठ आणि रव लावून अशी तळून घेतलं. मोठी होती त्यामुळे ती चुरचुरीत खाऊक बरी लागतं. अशी सुंगटा आणा, सुंगटाचा सुक्या घाला, त्या भाकरीबरोबर चपातीबरोबर खारा आणि अशी तळून भाताबरोबर खा. अप्रतिम चव. आवडत तरी तुमकाने आवडले चॅनल सबस्क्राईब करा.